नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगीत दफ्या. मुंबई हे केवळ शहर नसून देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वाधिक वादळीच्या शहरांपैकी एक आहे. येथे कधीच वेळ थांबत नाही, मग तो दिवस असो की रात्र. मात्र आता या शहराची गती काहीशी मंदवल्याची चित्र समोर येत आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. 18 जून पासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं, तर 19 जून पासून संपाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अनुरोध कायदा लागू करणे, कर्मचाऱ्यांना रजा घेण्यास किंवा संपात सहभागी होण्यास बंदी घातली. मुंबईकरांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहण्यास यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले जात आहे, असे प्रशासनाचे स्पष्ट केले. मात्र संपामुळे मुंबईच्या रस्त्यांवर सकाळपासून बेस्ट बसांची वादळ जवळपास ठप दिसल्याचे दिसून येतं. वेतनवाढ, पेन्शननिवृत्त कर्मचाऱ्यांची थकाबाकी आणि नवीन भरती, पदोन्नती, बेस्टच्या या अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यास विविध मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. तसेच कराटी पदार्थ बंद करून बेस्ट मालिकांच्या 5,000 बसांची ताफा वाढवण्याची मागणी देखील करण्यात आली. आता पाहूया पुढे या प्रकरणात काय होतं आणि कधी संपतं बेस्ट कर्मचाऱ्यांचाही संप. थांबूया तेच पाहत रहा डीसी न्यूज मराठी.